हॅलो एव्हरीवन. तर 9th स्टँडर्डच्या मॅथ फर्स्टमधील आपण चॅप्टर नंबर फर्स्ट पाहणार आहोत, सेट. आणि त्यातला आजचा आपला सब युनिट आहे इंट्रोडक्शन टू सेट. सेट ही संकल्पना 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 11th, 12th अँड अपवर्ड आपल्याला युजफुल ठरणार आहे. सो लेट अस स्टार्ट सेट इंट्रोडक्शन. The set theory was developed by George Cantor. Today, it is used in almost every branch of mathematics and serve as a fundamental part of present-day mathematics. So, set theory ही जॉर्ज कॅन्टर या मॅथमॅटिशियनने, जर्मन मॅथमॅटिशियन होते, त्यांनी डेव्हलप केली. तर हे आहेत जॉर्ज कॅन्टर. तर सेट नेमकं काय आहे? तर सेट आहे एक प्रकारचं कलेक्शन. कशाचं? तर ऑब्जेक्टचं, कोणत्याही. आणि याला आपण ग्रुपसुद्धा बनवू शकतो. तर कलेक्शन आणि ग्रुप्स हे जे काही दोन वर्ड आहेत हे सेटचे सिनोनिम्स आहेत. परंतु प्रत्येक कलेक्शन आणि प्रत्येक ग्रुप हा सेट असतोच असं नाही आहे. तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे या इंट्रोडक्टरी कॉन्सेप्टमध्ये. तर काही पिक्चर बघूया. या पिक्चरच्या माध्यमातून आपल्याला काही क्ल्यू मिळतो का? सो दिस इज अ फ्लावर बुके. दिस इज bunch of keys. This is flock of birds, and this is a pile of notebooks. So these are some collections in this picture: a collection of flowers, collection of keys, group of birds, or collection of notebooks. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 dot dot dot. So what is the meaning of this dot? The numbers are infinite. So this is a collection of numbers. Means here collection of flowers, collection of keys, group of birds, collection of notebooks, collection of numbers. So in these all examples some things are collected. काहीतरी वस्तू आपण कलेक्ट केल्या आहेत. मग या ठिकाणी each of the collection given above we can clearly list the object of that collection. आपण त्यांची लिस्ट तयार करू शकतो त्या ऑब्जेक्टची. द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड ॲज अ सेट. अनदर एक्झाम्पल पाहूया. नाव लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर. इन दिस पिक्चर टू गर्ल्स आर सेम. दोन मुली दिसत आहे आपल्याला. एक मुलगी हँड रेस करते आहे, दुसरी विचार करते आहे, थिंकिंग करते आहे. मग ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास याला आपण म्हणू शकतो का? आता काही व्यक्तींच्या मतानुसार ती हातवर करते आहे म्हणजे हिला काहीतरी येत असेल म्हणून ती हातवर करते आहे, हुशार असेल. पण हिला येत नसेल म्हणजे ही हुशार नाही आहे, ब्रिलियंट नाही आहे, असं होईल का? या मुलीला येत असेल परंतु ती सांगायची इच्छा नसेल किंवा ती सांगू शकत नसेल, हिंमत नसेल सांगण्याची तिच्यामध्ये, मग ती हुशार नाही का? ती ब्रिलियंट नाही का? म्हणजे पर्सन टू पर्सन जे ओपिनियन आहे या दोन गर्ल्स बद्दलचं ते काय होते बेटा? चेंजेबल आहे, बदलत आहे. सेकंड एक्झाम्पल पाहूया. आपल्याला या सेकंड पिक्चरमध्ये काही बॉईज अँड काही गर्ल्स दिसत आहे ज्यांना आपण हॅपी चिल्ड्रन इन द व्हिलेज म्हणूया. आता त्या मुलांना आनंद झालाय कशाचा? तर फोटो काढण्याचा, म्हणून ते कदाचित आनंदी दिसत असतील, हॅपी चिल्ड्रन दिसत असतील. परंतु ते खरंच हॅपी आहेत का? त्यांचं जीवन खरंच सुखदायी आहे का? लक्झरियस आहे का? तर व्यक्तीनुसार हॅपी आणि ब्रिलियंट ही दोन जे वर्ड आहेत ते पर्सन टू पर्सन त्यांचं ओपिनियन चेंज होऊ शकतं. मग अशा या वर्डला म्हणतात रिलेटिव्ह वर्ड्स. सो इन बोथ एक्झाम्पल द वर्ड हॅपी अँड ब्रिलियंट आर रिलेटिव्ह टर्म्स. रिलेटिव्ह टर्म म्हणजे काय? तर डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. हे जे वर्ड आहेत हे कसे आहेत? डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. प्रत्येकाचं ओपिनियन डिफरंट आहे. मग या ठिकाणी एक्झॅक्ट मिनिंग जे आहे हॅपी आणि ब्रिलियंटचं, हे एक्झॅक्ट मिनिंग प्रत्येक व्यक्तीनुसार डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. सो देअर फॉर दिस कलेक्शन आर नॉट अ सेट. मग ज्यामध्ये आपण डेफिनेटली सांगू शकत नाही, अचूकपणे सांगू शकत नाही, त्या ठिकाणी त्या कलेक्शनला सेट म्हणता येणार नाही. आणखी काय एक्झाम्पल बघूया. नाव सी सम एक्झाम्पल गिव्हन बिलो अँड डिसाइड वेदर इट इज सेट ऑर नॉट. So days of week. Yes.
Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. So these are the days of week. Definitely आपण सांगू शकतो इट इज अ सेट. मंथ ऑफ द इयर्स कोणकोणते शकतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डेफिनेटली सांगू शकतो आणि काउंटिंग सुद्धा करू शकतो. सो इट इज अ सेट. नेक्स्ट एक्झाम्पल, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. आपल्या क्लासमध्ये काही शूर विद्यार्थी आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा मास्क लावून सॅनिटायझर करून वर्गामध्ये आले. मग काही व्यक्तींच्या मतानुसार, ओपिनियननुसार हे चिल्ड्रन जे आहेत, हे स्टुडंट जे आहेत, हे ब्रेव आहेत. परंतु काही व्यक्तींच्या त्यांच्या मतानुसार, त्यांच्या ओपिनियननुसार हे चिल्ड्रन्स म्हणजे ही मुलं जे आहेत हे ब्रेव नाही आहेत. म्हणजे ब्रेव ही रिलेटिव्ह टर्म झाली. द मिनिंग ऑफ द ब्रेव इज चेंज फ्रॉम पर्सन टू पर्सन. सो इट इज नॉट अ सेट. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स माहिती आहे आपल्याला, 1 to 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण इझिली काउंटिंग करू शकतो आणि डेफिनेटली सांगू सुद्धा शकतो. त्यामुळं याला म्हणतात सेट. फिफ्थ एक्झाम्पल बघूया. स्ट्रॉंग फोर्ट्स इन महाराष्ट्र. महाराष्ट्रामधला हा एक फोर्ट आहे, किल्ला आहे. मग हा स्ट्रॉंग आहे की नाही, दिस इज अ रिलेटिव्ह टर्म्स. व्यक्तीनुसार ते बदलत राहील, पर्सन टू पर्सन चेंज होईल ओपिनियन. त्यामुळं हा काय आहे, सेट नाही. इट इज नॉट अ सेट. सो दीज आर सम एक्झाम्पल्स इन आवर डेली लाईफ. प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टीम. आपल्या सोलर सिस्टीममध्ये काही प्लॅनेट्स आहेत आणि या सोलर सिस्टीममध्ये जे प्लॅनेट्स आहे, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून, प्लुटो सध्या नाही आहे. परंतु आपण याला इझिली डेफिनेटली सांगू शकतो, काउंटिंग सुद्धा करू शकतो. म्हणजे आपण डेफिनेटली सांगू शकतो. अशा या कलेक्शनला म्हटलेलं आहे सेट. सो दीज आर सम एक्झाम्पल इन अवर डेली लाईफ. याला आपण इन शॉर्ट बघूया. सो डेज ऑफ वीक, हियर मंथ्स ऑफ इयर, प्लॅनेट्स ऑफ सोलर सिस्टीम, काउंटिंग नंबर्स, हे सर्व काय आहे, सेट. त्यानंतर ब्रेव स्टुडंट अँड स्ट्रॉंग फोर्ट इन महाराष्ट्र, दिस कलेक्शन आर नॉट कॉल्ड ॲज अ सेट. हे सर्व सेटचे एक्झाम्पल्स आहेत, परंतु याला आपण सेट म्हणू शकत नाही. कारण स्ट्रॉंग आणि ब्रेव हे दोन वर्ड काय आहे, रिलेटिव्ह टर्म्स आहे. द मिनिंग ऑफ दिस टू टर्म्स आर चेंजेबल फ्रॉम पर्सन टू पर्सन. सो दिस कलेक्शन आर नॉट कॉल्ड ॲज अ सेट. आता हे झालं डेली लाईफमध्ये एक्झाम्पल. मग आता आपण मॅथमॅटिकल त्याची डेफिनेशन तयार करूया. जे आपण डेफिनेटली सांगू शकतो, त्याला आपण काउंटिंग करू शकतो, अशा वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो बेटा, सेट. सो वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ सेट. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज दिस? दिस इज अ रेनबो. आपण पावसाळ्यामध्ये या रेनबोला बघू शकतो. मग या कलर्स ऑफ रेनबोमध्ये कोणकोणते कलर्स आहेत, तर काउंटिंग करूया. व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. देर आर 7 कलर्स इन द रेनबो. आपण डेफिनेटली सांगू शकतो आणि काउंटिंग सुद्धा करू शकतो. सो इट इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन ऑफ कलर्स. कलर्स ऑफ रेनबो इज अ वेल डिफाईन्ड कलेक्शन. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ सेट. वेल डिफाईन्ड कलेक्शन आहे, आपण डेफिनेटली सांगू शकतो. त्यामुळे या एक्झाम्पलला आपण सेट म्हणू शकतो. सो इन मॅथमॅटिक्स, capital letters A, B, C up to Z etc. are used to denote the set. For example, vowels in English alphabet. आपण vowels in English alphabet ला जर बघितलं तर कोणते एलिमेंट्स मिळतात आपल्याला, A, E, I, O, U. मग या एलिमेंटला आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये इन्क्लोज केलं. सो A is the name of the set. Which set? Vowels in English alphabet. मग या ठिकाणी आपण जे काही सेट तयार करणार आहोत त्यांना आपण A to Z हे कोणतेही नाव देऊ शकतो. आणि each individual object in a set is known as member or element of set. हा एक आपण कलेक्शन घेतलं, हा सेट तयार केला. मग यामधल्या प्रत्येक एलिमेंटला, प्रत्येक ऑब्जेक्टला आपण काय म्हणणार बेटा, एलिमेंट और मेंबर ऑफ सेट. द एलिमेंट ऑफ सेट आर डिनोटेड बाय लोअर केस लेटर A to Z letters etc.
If A is the element of set A, then it is written by using this symbol. या सिम्बॉलच्या आधारे दिस इज अ एप्सिलॉन सिम्बॉल. मग ए जर हा एचा एलिमेंट असेल तर आपण त्याला या नोटेशनने दाखवू शकतो की ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए अँड रीड एज ए इज एन एलिमेंट ऑफ सेट ए और ए इज अ मेंबर ऑफ सेट ए और ए बिलॉंग्स टू सेट ए. 3 वेने आपण त्याला रीड करू शकतो. ए इज एन एलिमेंट ऑफ सेट ए, ए इज अ मेंबर ऑफ सेट ए or A belongs to set A. This is a reading of this symbol. A belongs to A. If A is not an element of set A, then it is written as A does not belongs to A. The symbol does not belong stand for is not an element of or is not a member of. So this is all about some terms related to set A. Now let us see some examples of set. Set of natural number is denoted by letter N. आपण नुकतंच बघितलं की सेटला डिनोट करण्याकरता कॅपिटल ए टू झेड कोणतेही लेटर आपण वापरू शकतो, परंतु नॅचरल नंबर हा नेहमी आहेच एन कॅपिटल एन या लेटरनेच इंडिकेट केला जातो. एन इज इक्वल टू 1 to infinite. So this is a natural number set, set of natural numbers. Set of whole number is denoted by letter capital W. Set of whole number जेव्हा आपण नॅचरल नंबर मध्ये 0 ला ऍड करतो तेव्हा तो होतो होल नंबर अँड होल नंबर हे W या लेटरने डिनोट केले जातात. सेट ऑफ इंटिजर्स इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर I और Z. एक तर I ने किंवा Z ने आपण त्याला डिनोट करू शकतो. तर I इज इक्वल टू डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 3 4 डॉट डॉट डॉट. आपण स्टार्टिंगला सुद्धा डॉट आहे आणि एंडिंगला सुद्धा डॉट आहे. त्यामुळं या ठिकाणी हा जो सेट आहे हा इन्फायनाइट सेट आहे. क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर. क्यू हा जो लेटर आहे हे रॅशनल नंबरसाठी वापरला जातं, सेट ऑफ रॅशनल नंबर. आर इज अ सेट ऑफ रिअल नंबर. आर जे लेटर आहे हे सेट ऑफ रिअल नंबरसाठी वापरलं जातं, यूज केलं जातं. मग हे जे लेटर्स आहे एन डब्ल्यू आय क्यू आणि आर हे फिक्स आहेत, हे यासाठीच वापरले जातात टू डिनोट द सेट ऑफ नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर अँड रिअल नंबर. मग आपण जेव्हा सेटचं नेमिंग करणार आहोत, सेटला नेम देणार आहोत, तेव्हा या लेटरचा यूज करायचा नाही, कारण हे फिक्स केलेले आहेत या सेटसाठी. सो दिस इज ऑल अबाउट द बेसिक कन्सेप्ट, इंट्रोडक्टरी पार्ट related to set. In the next video, we will see the next concept, methods of writing set.